करायला जमन का? आपल्या घरी आता नवीन होळी आहे, म्हणजे डुग्गूची पहिली होळी आहे. ते पण इकडे होळीचा सण आमचा साजरा नाही होत आहे. सर्वांना पुन्हा म्हणा हा माझ्याकडून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वजण मजेत असणार. इकडे आई पण आहे. नमस्कार. नमस्कार. ए स्वराज बाळा, सर्वांना नमस्कार कर. हो, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हो, हॅपी होली. हॅपी होळी. हो, स्वराज करून आमच्या सर्व फॅमिली करून तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळीची आमची काय तयारी आहे ते तुम्हाला सांगणार आहे आता. तर आज आहे होळी, म्हणजेच रंगपंचमी उद्याची, पण होळी. तर होळी निमित्त काय केलेलं आहे? हा सण करत असतात, पण आपल्याला नाही का आई म्हणत होते की आपला सण बाटलेला आहे. त्या दिवशी कोणतरी वाढलं. आता खूप दिवसाआधी झालेली घटना असते जी की मला आठवत नाही, आईला आठवत नाही. पण असं झालेलं आहे किंवा होळी आधीपासून ज्या आजोबापासून होळी साजरी केलेली नाही आहे, किंवा बाकीचे करत होते, आम्ही पाहत होतो. मागच्या वर्षी नव्हती केली ना, मग मला आठवलं की आई म्हटलं सण करायला जमन का? आपल्या घरी आता नवीन होळी आहे, म्हणजे डुग्गूची पहिली होळी आहे. ते पण इकडे होळीचा सण आमचा साजरा नाही होत आहे. काय असला तिकडे तेच आहे कारण. आता संध्याकाळी करायचं तसं बघू आता काय. तर बरं, इकडे जेवायला काय केलेलं आहे? संध्याकाळी काही मी डाळ भाजी भात पोळी केली, ताट वाढलेली जेवून घ्या. तर असं सध्या जे आहे होळीचा सण पण आमचं साधंच आहे आता सध्या तरी. काय ते चालत वगैरे नाही म्हणून. हो ना. आणि काय कारण आहे पुन्हा एकदा ते आईला चाहताना ऐकून घेऊ काय आहे. अरे वा, मस्त खेळणं चालू आहे इकडे आज. किती स्माइल आता खुश आहे, खुश आहे. आजीसोबत सर्वात जास्त खुश राहते. आलेच पाहिजे, राहणारच आहे ना. हाय सुराज. हो, आणि माहित आहे का ते रिफ्लेक्शन देतात चेहऱ्याचं. म्हणजे आपण जर डोळे वटवून पाहिलं तर आपल्या इकडे वटवून पाहिजे. आपण जर रागाने बोललो तर लगेच रिॲक्शन देईल. हो, आणि त्याला जर स्माईल असं काही हसण्याजोगतं केलं तर लगेच तो म्हणजे हसते. आता ती काय रिॲक्शन द्यायलाच पाहिजे, तेवढे साहजिकच आहे. हो चौथं लागलं ना त्याला. हो, 3 वर्षाचं कम्प्लीट झालं ना. 3 वर्ष नाही, 3 महिने. इकडे 3 वर्ष डोक्यात नाही झालेले आहे. 3 वर्ष आपल्या लग्नाला पण नाही झाले. पहा इकडं 3 वर्ष म्हणजे चालू आहे. 3 वर्ष किती वर्ष लग्न झालं आपले? 2 वर्ष, 2.5 वर्ष झालं समजा. आणि 2-2.5 वर्षांनी इकडं 3 वर्षाच्या वर गेलेले आहे इकडे डुग्ग्या. 3 वर्षाचे 2.5 वर्ष झाले लग्नाला. 2.5 झाले की 2 वर्ष म्हणजे 9/7 2024. मग 2 वर्ष झाली आज कम्प्लीट. आजपासून तिसरं लागेल. तसं जुलै महिन्यापासून लागतं. हो, पण ते 9/7/24, 9/7/25 आणि 9/7/26 असं होईल. 26 पासून 30 वर्ष लागणार आहे. सध्या 2-2.5 वर्ष झालेले आहे ना. मग काय तर बरं, आपण होळी जी आहे का साजरी करत नाही? आपल्या घरी कोणीतरी मेलं होतं. बाई आठवते का पण? नाही मला आठवत. मग आधीपासून मला लग्नाच्या आधीपासून करत नाही होळी. मला लग्नाच्या आधीपासून. म्हणजे तुम्हाला ते सांगितलं किंवा आबाजीच्या काळापासून हो. होळी वगैरे साजरी करत नाही. ते 15 दिवसापासून. 15 दिवस आधी चाकूले असतात. आणलं करून चाकूला. बोलवलं कशाला. ते वडे बनतात त्याले, नारळ आणलं. सूर्य आणि चंद्र. आणखी मजा यायची पहिले, आता तर काही नाही. लहान लेकराला तर मित्रांनो बघा, इकडं जे आहे सर्वांची होळी पेटलेली आहे. आणि आमच्या घरचं जे आहे सर्व वातावरण शांत आहे. बऱ्याच जणांचं जे आहे बाहेर. आपल्याला चालत नाही. कारण तसं पाहिलं तर आज आपला सण आणि स्वराजचा पहिला सण होळी. आता किती उत्साहानं साजरा व्हायला पाहिजे. हो ना, पहिला सण कसं मागच्या वेळेला जमलं. हो, अरे त्यावेळेस तू नवीन होती.
सुरुवातीला माहिती आहे का आपलं होळीचं असं झालं होतं. होळीचा सण आणि तिकडं काय म्हणतो ते तुझे आजोबा त्याच वेळेस वाढले होते ना मागं पुढे काहीतरी कोणत्या आले? पिंजरचे नाही ते आपलं फायनलच्या वेळेस वाटलं. फायनलच्या वेळेस. हां फायनल मग एवढ्यातच होतं ना म्हणजे मागच्या महिन्यातच झालं होतं फायनल. बरोबर. मग दुसऱ्या वर्षी लगेच तू इकडे आली. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात हां म्हणजे मागच्या वर्षी जी आहे त्यावेळेस आपली फॅमिली तपनला होती हां. सर्व आई तू मी आणि आता एक 3रं वर्ष स्वराज. हम्म. कसं बोलतो? हो गोष्टी सांगतो तू बोल बरं थोडंसं सर्वांसोबत. सर्वांना पुन्हा म्हणा हा माझ्याकडून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आहे ना. आणि असं आहे मस्त लाता वगैरे मारणं चालूच राहते. आणि मेन ड्युटी आज किचनमध्ये कोणाची लागलेली आहे. कसं काय आज होळीचं हां होळीचं तर आहेच म्हणा शेवटी फायनली गावकड असतो. होळी नव्हती पेटत. हम्म. होळी नाही सण आपल्याकडे. हो आधीपासून होळी साजरत नाही आमची त्याच्यामुळं काहीच सांगण्याचा विचार करण्याचं काही नाहीच आहे. ठीक आहे आता जे आहे ते फक्त जे काय करायचं माहिती आहे का आपलं हां स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि त्यामध्ये काय काय केलं आज हां आणि थोडंसं जे आहे राधिकानं रेसिपी चॅनल चालू केलेलं होतं परत राधिका रेसिपी चॅनल त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे राहत असतात तर त्यावरती थोडेफार व्हिडिओ आहेत चालू केलेले. तर तुम्हाला जर वाटलं समजा रेसिपीचं व्हिडिओ वगैरे बघायचा असला तर रेसिपीचे व्हिडिओ वगैरे आहेत तिकडं. त्याला सोबत आई पण मदत करत आहे राधिका पण आहे. आणि इकडे आज तेच केलेलं आहे थोडंसं 1-2 रेसिपीज दाखवते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पण झाला प्रश्न रेसिपीचा आणि एक व्हिडिओ टाकला तर झालं नाही. नाही रोज करायला लागणार. मग रोजची रेसिपी डेली होतील का पण होते ना. स्वराजच्या ना होईल का होईल ना सांभाळेल ना सांभाळते आणि करायचं. जसा वेळ भेटला तसा. हां, वेळ भेटला तर करायचं. तर आज खूप चिडचिड करत होते. आई म्हणते तर मी करतोच नाही करायला. तर थोडंसं चालू केलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर पाहू शकता तुम्ही. तसं तर आपला व्हिडिओ राहणारच आहे कंटिन्यू चालू. पण जर वेळ भेटला तर रेसिपीचा थोडा वेळ संध्याकाळच्या टायमाला राधिकाचा पण व्हिडिओ घेणार आहे. आणि आपला टाईम तर तुम्हाला माहीतच चेंज झालेला आहे. जेव्हापासून स्वराजचं नाव ठेवलं म्हणजे नामकरण सोहळा झाला बारसं झालं त्यावेळेसपासून दुपारचा टाईम ठेवलेला आपण 3चा. तर आपले व्हिडिओ जे असतात 3 ते 3:30च्या दरम्यान येतात पण 3चाच असतो टायमिंग. हो 3चा टायमिंग असतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता. आणि तो टाईम कसा वाटते कसा नाही वाटत तो पण कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्यावेळेस आम्ही घेऊन येऊ शकतो किंवा इतर वेळेस घेऊन येऊ शकतो. कसं आहे दुपारच्या टायमाला बरेच जण 12-1 वाजेपर्यंत सर्वांनाच काम असतात. 2 ते 3च्या दरम्यान व्हिडिओ राहतात आणि बऱ्याच जणांचे व्हिडिओ जे आहे टायमाचे हिशोबाने असतात. कधी कुंभावचा व्हिडिओ दुपारच्या टायमाला 2ला येतो आणि आपला व्हिडिओ 3ला येतो वेळेच्या हिशोबानं. म्हणूनच आपण चेंज केलेला आहे. नाही आपला व्हिडिओ पहिले 1ला येत होता. तर गोष्टी सांगणं चालूच आहे स्वराजच्या पण इकडं. आणि कमेंट करा की बा आईनं रेसिपी घ्यायला पाहिजे का राधिकानं रेसिपी घ्यायला पाहिजे. कसं आहे आईचं काम तर आता नातवाला सांभाळणं आहे. हां कशी करते असल्यावर काय करेन मी आता मग बनून राहिला तर मग करावंच लागते. हो ठीक आहे कमेंटमध्ये सांगा रेसिपी कोणाची आवडेल तुम्हाला. एखाद्या वेळेस जर झालं तर आई पण घेऊन येईल. नाही मागच्या वेळेसला बनवलं काय नाही. कमेंटमध्ये सांगा हां चालेल काही प्रॉब्लेम नाही. दोघी मिळून पण आमची हो. रेसिपी जसं वेळ मिळाला तसं. आता कसं आहे मोबाईलचा प्रश्न राधिका व्यवस्थित पकडू शकते एडिट करू शकते. त्यानंतर व्हिडिओचा प्रश्न जेव्हा तू असले तर मोबाईल पकडायला थोडंसं अडचण जाते आईला पण ते पण सांभाळून घेऊ शकते म्हणा. मागं पुढे होऊ शकते
तर कमेंटमध्ये सांगा. आईनं जर बनवलं तर राधिका व्हिडिओ घेऊ शकते आणि एडिट पण करू शकते. आणि स्वराज झोपलेला असतानाच घेऊ शकतात दोघीजणी, इतर वेळेस नाही घेऊ शकतात. तर चला ठीक आहे. आमचं आहेच थोडंसं होळीचं तयारी वगैरे चालू आहे. उद्याची रंगपंचमी आहे. काही थोडंफार सामान पण आणलेलं आहे आपण, काही आणायचं बाकी आहे. कलर वगैरे आणले ना पिचकारी, डेकोरेशन केलं ना. आपलं काय असते, लहान मुलाचं नवीन नवीन तेच असते. आपली तर मागची होळी आठवणीतली आहेच. आपण बनवलं शॉर्ट व्हिडिओ, पहिलीच होळी आपली, सर्व शॉर्ट व्हिडिओ तिकडचं आणि रंगपंचमी वगैरे पण तिकडेच केली गावाकडे तर पण. खरंच वेगळीच मजा. ही शहरामध्ये नाही का कोणी कोणाला ओळखत नाही. आणि कोणी आता समजत आहे. तेव्हा वाशिमला यायचं होतं. आणि मेन म्हणजे कोणी कोणाला कलर पण नाही. आता समजत आहे मित्रांनो. 1 वर्ष झाले नाही, आपल्याला किती महिने झाले? 6 महिने झाले. तर 6 महिने आताच इकडे चालू झालं की तिकडचंच बरं होतं, गावाकडचं. इकडे काहीच नाही आहे. कंटाळा आला वाटतं इकडं, असं वाटत आहे मला. आई काय वाटतं तुला होळीवरून? गावाकडची होळी, गावाकडची होळी लोक करतात. आपल्या इथं काय नवीन आपण नवड माणूस माझ्या होळी तुझ्या करायला पूजा तर चालत असते आपल्याला. नाही. आणि इथं नातेवाईक रंगपंचमी म्हटलं की खेड्याकडचा म्हणजे ग्रामीण भागातलंच खरं माहोल असते. आणि आपल्या ठिकाणी जाऊन होळी साजरी करण्यात खूप मजा असते. जिथं की आपले रिलेटिव्ह आहे, आपले मित्र आहेत. आता कसं आहे, गावाकडं आम्ही पण गेलो असतो, पण सुराज कसं लहान आहे त्याच्यामुळे गावाकडे जाणं वगैरे होत नाही. नाहीतर हा सण तर खरं तर गावाकडे जाऊनच खेळण्याजोगतं आहे, किंवा खाणं पिणं एकत्र, बोलचाल वगैरे. बाकी तर आहे. या होळीला तसं पाहिलं तर खाण्याची मजा कमी, पण भेट आणि रंग लावण्याची मजा जास्त असते. हो. तर चला, असा आहे आजचा व्हिडिओ. थोडाफार घेतलेला आहे आपण. तर कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर आईला येते का सबस्क्राईब करा, आणखी फॉलो करा, लाईक करा, लाईक करा, कमेंट आहे. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, बाय कर स्वराज. स्वराज बाय कर सर्वांना एक वेळेस. इकडे बघ, इकडे बघ. आता नाही काही करू शकत, मला कायच्या गोष्टी चालू आहेत इकडे. ओके, चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.